1800 करोड रुपयाची जमीन 300 करोड रुपयाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचा हा प्रताप. 1800 करोडाची जमीन 300 करोडालाच घेतली आहे, 1500 करोडालाच फायदा आहे. काही खूप मोठी गोष्ट आहे का? पण मीडियामध्ये एवढी मोठी बातमी आली आहे की जसं की पहाड तुटणार आहे. अजित पवार राजीनामा द्या. कशाला देतील? पार्थ पवारांना अटक होणार का? होणारच नाही. जेव्हा 70,000 करोडाच्या घोटाळ्याचे आरोप होऊनही व्यक्ती उपमुख्यमंत्री आहे, तर या 1500 करोडाच्या फायद्याने डायरेक्टली पद जाईल का? आणि हे 70,000 करोडाचे जे आरोप आहे, हे काही सामान्य लोकांनी लावलेले आहेत का? हे सगळे आरोप कोणी लावले? देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्र सध्याचे मुख्यमंत्री, चक्की पिसिंग असं करता करता गोल करता डायरेक्टली अजित पवार गणलत सत्तेमध्ये. तर म्हणून सामान्य जनतेने खोटी आशा बाळगू नये की पार्थ पवारला अटक होईल का? होणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये अजित पवारांच्या पक्षाला नुकसान होईल का? बिलकुलच होणार नाही. जनतेने हे मान्य केलेलं आहे की यांच्यावर आरोप होतच असतात. आता ते खरे आहे खोटे आहे हे त्यांचं ते जाणो, पण एवढे मोठे आरोप झालेले आहे, मोठ्या व्यक्तींनी केलेले आहे, म्हणून जनतेला वाटते की आरोप होतच राहते. त्यामुळे काहीही मीडियाला कव्हरेज आलं तरी पार्थ पवारांना अटक होणार नाही आणि अजित पवारांना या निवडणुकीमधून नुकसान पण होणार नाही. आता मुख्यमंत्र्यांनी 1 महिन्याची चौकशी समिती गठीत केली आहे आणि 1 महिन्यानंतर ही चौकशी समिती अहवाल देणार आहे. आता 1 महिन्यामध्ये तर सगळं प्रकरण थंड होऊन जाते. देशामध्ये, राज्यामध्ये 1 महिन्यात सरकार बदलून जाते. मग हे काय 1500 करोड रुपयाचाच घोटाळा झाला ना. 1800ची जमीन 300ला घेतली म्हणजे. आणि 10 करोड रुपये जे स्टॅम्प ड्युटी पाहिजे होती ते भरले नाही, फक्त 500 रुपये भरले. तर काही मोठी गोष्ट झाली आहे का एवढी? हजारो करोड रुपये पचवले जातात. तर हा घोटाळा सुद्धा पचवला जाईल. त्यामुळे खोटी आशा बाळगू नका. मीडियाला 4 दिवस TRP भेटेल, त्याच्यावर काही होणार नाही. धन्यवाद.